Behold, God changed bitterness to peace for me. You have in love delivered my soul from the pit of corruption. You have cast all my sins behind your back. God will change your bitterness into peace. देव तुमचा कडूपणा शांतीत बदलेल. Your troubles will be gone. तुमचे सर्व त्रास निघून जातील. You will have peace of God. आणि देवाची शांती तुम्हाला प्राप्त होईल. Anxiety is Satan's weapon of unrest. दडपण आणि चिंता म्हणजे शैतानाचं अशांतीचं हत्यार आहे. Anxiety and worry are both rooted in unhealthy fear. आणि चिंता, दडपण, टेन्शन याच्यामध्ये एक अतिशय आजारी असं भय आहे. आजारी भय, सुदृढ नाही, आजारी भय आहे. And fear has torments. आणि भीतीमध्ये छळ असतो बेटा. भीती आपला छळ करते. Fear robs you of your peace. ही भीती आपल्यातली शांती काढून घेते. चैन पडत नाही, अशांत होऊन जातो आपण. We are not satisfied अजून आपण समाधानी नाहीये with what is happening in our lives. जे काही आपल्या जीवनामध्ये घडतंय ना त्यावर आपण समाधानी नाहीये. असं झालं असेल तर तसं हवं असतंय, तसं असेल तर असं हवं असतंय. There can be many reasons why one loses peace. आणि अर्थातच एखाद्या माणसाच्या जीवनातली शांती ज्याच्या मागे अनेक सारी कारणं असू शकतात. It can be long-term sickness. त्याच्यामध्ये कदाचित तो फार वेळापासून आजारी आहे म्हणून त्याला शांती नसेल. Maybe you are in debt. कदाचित तुम्हाला काही कर्ज वगैरे झालंय म्हणून शांती नाही. Maybe you are not having a job. आणि कदाचित तुम्हाला नोकरी धड नाही म्हणून शांती नाही. Or maybe you have no job satisfaction. किंवा नोकरी आहे पण मला त्या नोकरीवर समाधान नाही म्हणून शांती नाही. Maybe you are worried about your future. कदाचित तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी सत्वत असेल. Worried about your family. कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी सत्वत असेल. तुझं तुलाच माहित. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 26 verse 3. यशायाचा 26वा अध्याय त्यातलं 3रं वचन. God will give you perfect peace. परमेश्वर तुम्हाला परिपूर्ण शांती देईल. When your mind is stayed on God. जेव्हा तुमचं मन देवावर केंद्रित असेल तेव्हा. When you trust in God. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल तेव्हा. Then God will give perfect peace. मग देव तुम्हाला परिपूर्ण शांती देईल. That means म्हणजे search as much as you can, you will never find peace on this earth. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही शोधा, सर्च करा, रिसर्च करा, जे हवं ते करा. तुम्हाला ही शांती जगात मिळणार नाही. You will only find peace from heaven. तुम्हाला ही शांती फक्त स्वर्गातूनच मिळणार आहे. You can only find perfect peace from God. परिपूर्ण शांती तुम्हाला देवाकडूनच मिळणार आहे. When you come under the wings of God. जेव्हा तुम्ही देवाच्या पंखांखाली राहायला याल. When you come under the shadow of God. जेव्हा तुम्ही देवाच्या सावलीखाली राहायला याल. When you stay in the sanctuary of God. जेव्हा तुम्ही देवाच्या निवास मंडपात म्हणजे घरात राहायला याल. You will dwell without fear. तेव्हा तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. न घाबरता तुम्ही राहाल. Because you know. कारण तुम्हाला कळलेलं असेल. God's hand is over my life. देवाचा हात माझ्या जीवनावर आलेला आहे. That God will take care of me. देव मला सांभाळणार आहे. He will not allow any untoward incident to happen to me. देव माझ्या जीवनामध्ये अशी तशी कुठली घटना घडू देणार नाहीये. You know, many are not aware of God. तुम्हाला माहिती आहे अनेक लोकांना देवाविषयी मात्र काहीच माहित नाही, काहीच चाहूल नाही, काही नाही. They are fully aware of their troubles. त्या माणसांना आपल्या स्वतःच्या त्रासांची सगळी माहिती आहे पण देवाची गाडीवर नाही. If you love the Lord God with all your heart, with all your might, with all your strength. जर प्रभू परमेश्वरावर तुम्ही संपूर्ण हृदयानं, मनानं, शक्तीनं प्रेम केलं. He will fill you with everlasting peace. तो प्रभू तुम्हाला सनातन शांतीनं भरून काढेल. God is a prayer answering and hearing God. देव प्रार्थनेला ऐकणारा आणि प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे बरं का. Extension of life comes from God. आयुष्याचं दीर्घायुष्य देव करतो. Extension of life comes from God. लक्षात घ्या मी काय म्हणते. आयुष्याचं दीर्घायुष्य देव करतो. God is going to do something in your life tonight. आज रात्री देव तुझ्याही जीवनात काहीतरी करणार आहे. Next Saturday you will come jumping and rejoicing and praising and worshiping God. पुढच्या शनिवारी उड्या मारत देवाची आराधना करत, स्तुती करत आणि देवाची गाणी गात तू चर्च मध्ये येणार आहे. Yes. हो. Say, I will come. म्हणा मी येणार. With a testimony. म्हणा मी साक्ष घेऊन येणार. Of all the good things my God has done. माझ्या देवाने केलेल्या चांगल्या गोष्टींची साक्ष घेऊन मी चर्च मध्ये येणार. Because my God is alive. कारण माझा देव जिवंत आहे. He will stand for me. तो माझ्यासाठी उभा राहणार आहे. He will answer me. तो मला उत्तर देणार आहे. He will bless me. तो मला आशीर्वाद देणार आहे. लाखोंचं जीवन बदलणारा माझंही बदलणार आहे. Man has no strength in himself. माणसामध्ये स्वतः शक्तीच नाहीये. He has no strength to overcome anything on this earth. माणसामध्ये या जगात कुठल्याही गोष्टी
गोष्टीवर मात करायची कुवतच नाही, बडाया मारतो नुसत्या उगीच माणूस. And for this reason, याच कारणास्तव God sent His only begotten Son, Jesus Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. the ultimate power for the world, या जगासाठी असलेलं अल्टिमेट म्हणजे सरते शेवटचं सामर्थ्य एकमेव येशू ख्रिस्त. the ultimate Savior for the world, या जगाचा एकमेव तारणारा मुक्तिदाता मोक्षदाता येशू. the greatest superhero the world has ever seen, अख्ख्या जगाने पाहिला नसेल असा सुपर हिरो येशू. the mighty हालेलुया. God. महान देव. He came down on this earth. आणि येशू या जगात आले. Nobody has ever been like Jesus. बाकी येशूसारखं कोणी झालं नाही, होणं नाही. He came for one purpose, येशू एकाच कारणाने या जगात आले. to give you peace and love and life in abundance. तुला शांती, प्रेम, जीवन आणि उदंड जीवन द्यायला आले. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in Isaiah 9 verse 7, यशाचा 9 अध्याय 7 वचन, His power will continue to grow. त्याचं सामर्थ्य वाढतच राहणार आहे. His power will continue to grow. त्याचं सामर्थ्य वाढतच राहणार आहे. कंटिन्यू टू ग्रो म्हणजे वाढतच राहणार आहे. And there will be peace without end. आणि अंत नसलेली शांती तिथे असणार आहे. Peace without end. अंत नसलेली शांती म्हणजे अनंत शांती तिथे असणार आहे. See, Huh? people will give you one day peace. लोक तुम्हाला एका दिवसाची शांती देतील. Jesus will give you eternal peace. येशू तुम्हाला अनंत शांती देतील. Even after you die, He will take you to heaven and give you His आणि peace. अगदी तू मेल्यानंतर सुद्धा तुला स्वर्गात घेऊन जातील आणि त्याची शांती तुम्हाला देतील. Praise God. देवाला धन्यवाद. That is eternal peace. त्याला म्हणतात अनंत कालची शांती. If you accept Him tonight, आज रात्री जर तू त्याला स्वीकारलं, heavenly peace will come in your heart. स्वर्गीय शांती तुझ्या हृदयात येईल. No heart attack, अजिबात हार्ट अटॅक येणार नाही. no blood pressure, अजिबात रक्तदाब वाढणार नाही. no fainting, अजिबात बेशुद्ध होणार no नाही. restless nights. अजिबात अशांत होणार नाही. That's what peace does. शांती असं काम करते. It strengthens you. शांती आपल्याला ताकद देते. चेहऱ्याचं फेशियल शांती करते. What God wants to show you tonight is आज रात्री देवाला तुला जे दाखवायचे ते हे आहे, that He can change your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. Let your neighbor say what he wants. तुझ्या शेजाऱ्याला जे म्हणायचं ते म्हणू दे. Let your house people say what they want. तुझ्या घरच्या लोकांना पण जे म्हणायचं ते म्हणू दे. God is saying, देव म्हणतोय, I will change your destiny. मी तुझ्या आयुष्याची दिशा I बदलणार will आहे. stand for you. मी तुझ्यासाठी उभा राहणार आहे. Nobody stands for you. कोणी तुझ्यासाठी उभं नाही राहत ना. I will stand for you. मी आहे ना, मी तुझ्यासाठी उभा राहणार आहे. एनी प्रॉब्लेम विथ एनीबडी, देव You म्हणतो मी उभा राहणार are, आहे. you are meant to succeed in the name of Jesus. अरे येशूंच्या नावात यशस्वी व्हायलाच तू पैदा झालायस. Bible says बायबल म्हणतं in James 1 verse 17, याकोबाचं पत्र 1 अध्याय 17 वचन, every good gift, every perfect gift comes only from above. प्रत्येक उत्तम आणि चांगली देणगी वरून देवाकडनं येते. It comes from the Father of lights, सगळ्या प्रकाशाच्या पित्यापासून प्रत्येक चांगली देणगी येते. with whom there is no change, ज्या बापाकडे बदल नाही, there is no shadow of turning. ज्या देवबापाकडे माघार घेणं नाही. You break a rose flower, तुम्ही एखादा गुलाब तोडता, immediately you have to keep it in water. लगेच तो गुलाब आपल्याला पाण्यात ठेवायला लागतो. Next day, दुसऱ्या दिवशी it withers. तो गुलाब जो आहे तो वाळून जातो. Yet, तरी see the color it त्या has. गुलाबाचे रंग बघा ना. For Huh? one day, God colors it. एका दिवसासाठी का होईना, पण देव त्यांना इतके छान रंग देतो ना. Will He not color your life? आता मला सांग, देव तुझ्या जीवनात रंग भरणार नाही का रे? You are made in the image and Huh? likeness of तू God. दिसायला देवासारखा आणि देवाच्या आवडीत बनला. देव बोरिंग नाहीये, देव रंगीत आहे. He will color your life tonight. देव तुझ्या आयुष्याला आज रंगीत करेल. Praise God. देवाला धन्यवाद.